कोकणची रात्र, मशालीचा थरथरणारा उजेड आणि शांतता चिरत येणारा तो भयानक आवाज. मी येतोय. अंगावर काळे कपडे, विस्कटलेले केस आणि लाकडी मुखवट्यामागचे ते जळजळीत डोळे. लोक त्याला संकासूर म्हणतात. मुलं घरामागे लपतात, वयस्कर हात जोडतात. पण हा संकासूर नक्की आहे तरी कोण? हा एखादा राक्षस आहे की साक्षात देवाचा पहारेकरी? आज आपण उलगडणार आहोत अशा एका परंपरेचे रहस्य, ज्याचा संबंध साक्षात सत्ययुगाशी आणि भगवान विष्णूच्या मत्स्य अवताराशी आहे. ही कथा सुरू होते हजारो वर्षापूर्वी, जेव्हा सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव निद्रावस्थेत होते. तेव्हा त्यांच्या मुखातून 4 वेद बाहेर पडले. हे वेद म्हणजे ज्ञानाचा भांडार. पण तिथेच दबा धरून बसलेल्या एक महाभयंकर राक्षसाची नजर त्या वेदांवर पडली. तो होता संकासूर. संकासुराने ते 4ही वेद चोरले आणि तो महासागराच्या खोल तळाशी जाऊन लपला. संपूर्ण जगात अंधकार पसरला, ज्ञान नष्ट झालं. तेव्हा भगवान विष्णूंनी पृथ्वीला वाचवण्यासाठी आपला पहिला अवतार घेतला, मत्स्य अवतार. महासागराच्या तळाशी विष्णू आणि शंकासूर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले. शेवटी विष्णूंनी शंकासुराचा वध केला आणि वेद सुरक्षित परत आणले. पण गोष्ट इथे संपत नाही. मरताना शंकासूर विष्णूच्या चरणी लीन झाला आणि त्याने वरदान मागितलं, देवा, जरी मी राक्षस असलो तरी मला तुमच्या सेवेत स्थान द्यावं. विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला की कलियुगात तू माझ्या किंवा शिवाच्या अवतारांच्या पुढे चालशील आणि लोकांच्या मनातील अज्ञान आणि वाईट शक्ती दूर करशील. आणि याच पौराणिक कथेचे जिवंत रूप म्हणजे कोकणचा हा संकासूर. कोकणात शिमग्याच्या दिवसात हा शंकासूर गल्लीबोळात नाचताना दिसतो. पण हा मुखवटा साधा सुद्धा नसतो. तो पांघरा किंवा विशिष्टच्या लाकडापासून बनवलेला असतो. तो धारण करणारा माणूस सामान्य नसतो. तो 5 दिवस कडक उपवास करतो, जमिनीवर झोपतो आणि पूर्ण वेळ देवाच्या नामात असतो. जेव्हा हा मुखवटा चढतो तेव्हा त्याच्यात एक वेगळीच शक्ती संचरते असं मानलं जातं. आणि मग येतो शिमग्याचा तो क्षण, ज्याची वाट अख्खं गाव बघत असतं. देवखेळ. जेव्हा ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर येते तेव्हा ढोल ताशांच्या तालावर साक्षात देव खेळायला लागतात. पालखी अशी डोलते जणू तिला कोणी मानवी हात धरलेच नाहीत. ती स्वतःहूनही हवेत तरंगते. संकासूर हा पालखीच्या अगदी पुढे असतो. तो हातात झाडू घेऊन रस्ता साफ करतो. लोक म्हणतात तो रस्ता झाडत नाही, तर तो त्या मार्गावरील भूत, खेत, इडापिडा आणि गावची वाईट नजर झाडून काढतो. संकासूर आणि पालखी यांचा हा खेळ म्हणजे भक्त आणि देवाचा एक अनोखा संवाद आहे. कधी कधी पालखी संकासुराचा पाठलाग करते, तर कधी कधी संकासूर देवासमोर नतमस्तक होतो. हा देवखेळ पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आज तंत्रज्ञानाचं युग आलंय, पण कोकणची ही परंपरा आजही तितकीच प्रबळ आहे. मुंबई पुण्याला गेलेले चाकरमानी शिमग्याला गावाला धाव घेतात आणि केवळ या संकासुराच्या दर्शनासाठी आणि देवखेळाच्या अनुभवासाठी येतात. हा खेळ केवळ मनोरंजन नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या अस्मितेचा आणि आपल्या पूर्वजांच्या श्रद्धेचा वारसा आहे. तर मित्रांनो, शंकासुराची ही कथा आणि देवखेळाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? तुमच्या गावात शिमगा कसा साजरा होतो? त्या संकासुराच्या आठवणी कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या कोकणच्या या समृद्ध परंपरेसाठी एक लाईक करा आणि अशाच गूढ कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक रोमांचक प्रवासात. तोपर्यंत हर हर महादेव. येवा कोकण आपलाच असा.